लाईफ स्किल्स फाउंडेशन नागपूरची सुरुवातच एका मोठ्या ध्येयाला घेऊन झालेली की एक मुलगा किंवा मुलगी जर सैन्य दलामध्ये जात आहे तर कुठे ना कुठे देशाचा गौरव तो वाढवतोय आणि देशाचा गौरव वाढवण्यासोबतच आपल्या समाजाचा सुद्धा तो गौरव होतो आहे। आणि आज आमच्या एका विद्यार्थ्याने हे स्वप्न आमचं साकार करून दाखवलं। मला खूप खूप अभिमान आहे जीवन वाळवेचा, जो एका छोट्याशा खेड्यातून आलेला आहे, गोंदिया जिल्ह्यातून, आणि आमच्या सोबत राहिला आणि आमच्या सोबतचा त्याचा जो प्रवास होता तो प्रवास कसा होता हे तो सांगेलच, पण त्याच्या आधी मला त्याचं अभिनंदन करायचंय एक पुष्पगुच्छ देऊन। जीवन हे तुझ्याकरता। थँक्यू मॅम। आणि जीवन वाळवेचं आपण खूप खूप स्वागत करूया, कारण सीआरपीएफ मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे। जीवन, तुझं हार्दिक अभिनंदन। थँक्यू मॅम। गॉड ब्लेस यू। आणि जीवन हॅज बिकम प्राईड ऑफ द नेशन। नेशन फर्स्ट हा लाईफ स्किल्स फाउंडेशनचा मॉटो आहे आणि तो जो मॉटो आहे तो त्याने साकार करून दाखवला, याचा मला खूप खूप अभिमान आहे। जीवन हे सर्व करताना सीआरपीएफची तयारी किंवा तू तुझ्या आयुष्यात जे काही अचीव केलं ते करताना लाईफ स्किल्स फाउंडेशनने तुला कशा प्रकारची मदत केली? पहिल्यांदा मी तुमच्या थँक्यू म्हणतो। आणि जो आपण लाईफ स्किल फाउंडेशनचे जो काम करता तो खूप चांगला आहे। म्हणजे लोकांना एक नवीन एनर्जी, एक ऊर्जा, मतलब स्किल डेव्हलपमेंट करायचा काही प्रोग्राम आहे समजतो माझ्या हिशोबानं। याच्यातून आपण जो मी लाईफ स्किल फाउंडेशन कोर्स मध्ये मी येथे राहावा, मतलब ट्रेडिंग मी ना शेड्यूल ट्रेडिंग कम्प्लीट केलं, येथून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आहे। त्याच्यातून मला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश, आपला कम्युनिकेशन स्किल व आपल्या जीवन जगण्याची जी कला आहे ते मला येथून एक कला मिळाली आणि मी त्याच्या कलाने आणि आपला कंटिन्यू एफर्टने मी हा अचीव केलो। आणि मी वरती भगवानाच्या आणि मायबापाच्या मतलब थँक्यू मी शुक्रगुजार मानतो। आणि मी एक सही डायरेक्शन आणि एक चांगली दिशा आणि सगळे चांगल्या मतलब आपला यूज केलो। आणि मी हाच मानतो की तो माझा चांगला जो मी आपला समय दिलो त्याच्या कारणात मी आज सक्सेस झालो। सीआरपीएफ मध्ये जावं हे तुझं स्वप्न होतं, तसंच तू जेव्हा सुरुवातीला आला तेव्हा तू म्हणायचा मला पोलीस भरतीत पण जायचं आहे। म्हणजे डिफेन्स हे आधीपासून जीवनच्या रक्तामध्ये आहे असं मला वाटतं। आणि जेव्हा फायर आतमध्ये असतो तेव्हा अर्धी लढाई ही ऑलरेडी जिंकलेली असते त्या व्यक्तीने। तर तुझं स्वप्न साकार झालं। आणि घरच्या मंडळींची काय प्रतिक्रिया आहे याच्यावर? घरच्या लोकांना सर्वांना लागते की माझा मुलगा एक चांगला एक चांगल्या पोझिशनवर आहे, जसं की एक नोकरी। जो गावखेड्यातला एक नोकरीने बहुत महत्व आहे ना। गव्हर्नमेंट नोकरी म्हटल्यावर की लोक ते सन्मान, ती इज्जत पण मिळते आणि एक सक्सेसफुल माणूस इंसान बनते। तर माझ्या हिशोबानं आहे की सर्वांना एक सही डायरेक्शन मध्ये आणि सही मतलब राईट टू टायपिंग एज्युकेशन घेतल्यानं पण आपला कंटिन्यू एफर्ट केल्याने तू एक सक्सेस अचीव करू शकतो। बरं, जीवनचं अतिशय महत्वाचा शब्द होता कंटिन्युअस एफर्ट। त्याचे एफर्ट्स तर कंटिन्युअस होतेच, पण तुझा इतर युवकांना जो संदेश आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस एफर्ट आणि त्याच्या सोबत सोबत काय असायला पाहिजे? कंटिन्यू एफर्ट नाही, एक सही डायरेक्शन, म्हणजे योग्य डायरेक्शन ना सही समय ना वेळेचा सही उपयोग करून सक्सेस बनतो। वेळेचा सदुपयोग, कंटिन्युअस एफर्ट आणि योग्य मार्गदर्शन। लाईफ स्किल्स फाउंडेशनला खूप खूप अभिमान आहे तुझ्या या सक्सेसचा, तुझ्या यशाचा। आणि आम्ही तुला अशी विनंती करू की जरी तू आज सीआरपीएफ मध्ये गेला तरी इतर एका आजूबाजूच्या एका मुलाला तू कमीत कमी इन्स्पायर केलं पाहिजे। म्हणजे इच वन इन्स्पायर वन, हे नेहमी लक्षात ठेवायचं है ना। आपला जो सराउंड मध्ये जे बी व्यक्ती राहतात, आपण जसं पोलीस भरती वगैरे असे खूप सारे आहेत मुले आमच्या की ते कंटिन्यू एफर्ट भी करतो, आपण त्याला गायडन्स भी करतो ना। ते गायडन्स घेतात पण, कारण की एक्सपिरियन्स जो व्यक्ती राहते तो समोरचं काय काय राहते ते चॅलेंजेस ते सांगू शकतो। एक्सपिरियन्स व्यक्ती ते सगळे गोष्टी सांगते, ते चॅलेंजेस आपल्याला येतात
कधी कधी डिमोटिवेट होणं, कधी कधी माइंडसेट सक्सेस नाही मिळाल्यावर माणूस एकदम येऊन जातो. पण कसा कंटिन्यू एफर्ट केल्याने तो माणूस कंटिन्यू एफर्ट सही लगाव, मेहनत, आपली तेच मेहनतच काम करते ती, काही लक्ष काही हे नाही, कंटिन्यू एफर्ट एफर्ट एफर्ट. जीवनने आपल्याला सक्सेसचा मंत्र दिलेला आहे. आणि आता मला असं वाटतं की लाईफ स्किल्स फाउंडेशन मध्ये इतर जे विद्यार्थी आहेत, जे वेगवेगळ्या परीक्षांकरता मार्गदर्शन घेत आहेत संस्थेकडून, ते सगळे विद्यार्थी अतिशय कोवळ्या वयात इथे आलेले आहेत. आणि या कोवळ्या वयामध्ये त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक फायर आहे की मी पुढे जाऊन देशाची सेवा करेल, मी राष्ट्र प्रथम हा आपला मॉटो ठेवेल. तर जीवन, मला एक शेवटची तुला विनंती आहे. मी 3दा म्हणणार नेशन फर्स्ट, आणि तुला म्हणायचं आहे ऑलवेज फर्स्ट. आर यू रेडी फॉर दॅट? येस येस येस. सो नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट. ऑलवेज फर्स्ट. नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट. नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट. जय हिंद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Become pride of the nation. Be with Life Skills Foundation. This is Dr. Rajeshwari Wankhede signing off from Nation First with Rakshanam. Thank you.